खडकलाट येथे 4 थर करून दहीहंडी फोडली. हनबर समाजाकडून आयोजन, ग्रामस्थांची प्रचंड गर्दी. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हनबर समाज व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. हनबर समाजाकडून आयोजित दहीहंडी 4 थर करून गोपाळांनी फोडले. ते पाहण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. हनबर समाजाचे अध्यक्ष राजू झुपरे, उपाध्यक्ष प्रल्हाद माळगे, सचिव रणजित बुगडे यांच्या उपस्थितीत दहीहंडी कार्यक्रमाचा शुभारंभ खडकलाट प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाचे उपाध्यक्ष मारुती धुमाळ, विठ्ठल माळगे पाटील, ज्येष्ठ नागरिक अशोक माळगे, दीपक नाईक, आप्पा हनबर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्यांदा 10-12 फुटावर बांधण्यात आलेल्या दहीहंडी बालगोपाळांनी एकाच प्रयत्नात फोडले. यामुळे सर्वत्र जल्लोष करण्यात आला. डॉल्बीच्या निनादात तरुणाई थिरकत होती. आयोजकांच्याकडून तरुणांच्यावर पाण्याची बरसात करण्यात येत होती. अशातच सुमारे 20 फुटावर बांधण्यात आलेली दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. 2-3 वेळा प्रयत्न झाले. त्यानंतर मात्र बालगोपाळांनी 4 थर करून दहीहंडी फोडली. यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून हनबर समाज व श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या वतीने दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा हा सण पाहण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. तत्पूर्वी रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी हनबर समाजातील महिला एकत्र येऊन पाळणा पूजन केले. पाळणा गीत सादर करून रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी सुंठवडा वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 2 दिवस गोकुळ जन्माष्टमी, श्रीकृष्ण जयंती व दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब शिरगावे, राजू नाईक, मधुकर नाईक, मानतेश शिरगावे, संदीप झिपरे, संभाजी नाईक, अनिल नाईक, गणेश शिरगावे, प्रकाश शिरगावे यांच्यासह हनबर समाज बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत डॉल्बीच्या निनादात तरुणाई थिरकत होती.